विशेषतः प्रकारची लकब असते की कुठलेही तुम्ही चाल लावू शकता, म्हणजे एक लयबद्धता त्याच्यामध्ये दिसून येते. आणि आजच्या सध्याच्या काळामध्ये हे जे ताईंचं पुस्तक आहे हे खऱ्या अर्थाने नवोदितांना नव्हे तर सर्वांनाच खूपच उपयोगी पडेल असं मला या ठिकाणी दिसून येतं. कारण सध्याचं आपण जर तंत्रज्ञान पाहिलं फार विकसित झालेलं आहे. आता मोबाईलचं बघितलं तर रात्री दिवस लोक मोबाईलमध्येच आहेत, डोकं घालून खाली माना घालून मानेला बाग येतो का काय असा प्रश्न निर्माण झाला ना आलाय असेल, आणि ब्रेनला सुद्धा खूप ताणतणाव निर्माण होतात. परंतु हे पुस्तक ह्या ओव्या ह्या अशा आहेत की याच्या पलीकडे आहे, त्यांना कुठेतरी घेऊन जाणार आहे, त्यांच्या अंतर्मनाला कुठेतरी विसावा देणार आहे. म्हणून ह्या ओव्या मला खऱ्या अर्थाने खूप भावलेल्या आहेत. आता हे पुस्तक काय समाजाला काय देते, कुठला संदेश देते, तर हे पुस्तक समाजाला खूप काही आगळा वेगळा महत्वाचा मोठा आणि मौलिक असा संदेश, दिशादर्शक प्रेरणादायी असे पुस्तक आहे. दोन मनाला कसं जोडायचं हा एक महत्वाचा संदेश हे पुस्तक आपल्याला देतं. जसं की मी असं म्हणेन, आपलं तोंड म्हणजे 32 खांबाचा वाडा आहे, त्यामध्ये जीभ नावाची लाल भुवी आहे, आणि मग हे तोंड आणि ही आपला वाडा एवढा मोठा, त्याच्यात मग नांदायला कोणाला आणायचं, जसं ग्रामीण भागातल्या माय मावल्या जातीने म्हणतात उभीला कशी विला, शिवी ही दोन माणसांना तोडते आणि उभी ही दोन माणसांना जोडते. आणि मग त्या अनुषंगाने जर म्हणायचं झालं तर असं म्हणता येईल की वाडा 32 खांबाचा, त्यात जीभ लाल भुई, नांदायला ना तिथं, आणि ओवी घरतीन बाई, ओवी घरतीन बाई, दोन मनाला जोडते, सुंदर शिवरी, दोन मनाला जोडते. म्हणजे असे ही जोडवणूक करणार हे आगळं वेगळं हे पुस्तक आपल्याला खूप काही सांगून जातं. या पुस्तकाला आमचे प्रिय मित्र प्राध्यापक रायभानजी दबांगे सर खूप मोठे साहित्यिक आणि कवी आहेत. त्यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे, हे विशेष उल्लेखनीय बाब. आणि त्यांनी प्रस्तावना लिहित असताना ज्या काही त्यांना मनाला त्यांच्या भावलेल्या ज्या ओव्या आहेत, माझ्या मनाला काही भावलेल्या आहेत, त्या ओव्या त्यांनी या ठिकाणी लिहिल्या आहेत. तर ते असं म्हणतात, जाते आयुष्यभरा रे काढते घरात लाकेर, काढते मनात लाकेर, त्यात राहतो ईश्वर. तर खूप काही सांगू जाणार आहे. तशी दुसरी गोष्ट त्यांची आहे, पंढरपुरात मन जात आपोआप, आणि कशी जाऊ घरी सासू सासे माझे आई बाप. म्हणजे ती बाई बिचारी पंढरपूरला जायचं त्याला, पण ती म्हणते माझ्या आई बाबा सारख्या सासू सासऱ्या घरामध्ये आहेत, आणि मग कसं जाऊ मी पांडुरंगाच्या भेटीला. असं खूप काही सांगून जाणार हे पुस्तक आहे. तर खूप ओव्या जबरदस्त आहे. आता त्यांच्या काही ओव्यांचा मी या ठिकाणी प्रथम वाचन करतो. नारीचा ग जन्म बाई लई लई अवघड, आणि संसारात वेळोवेळी चढेवर खाली गड, आणि संसारात वेळोवेळी चढेवर खाली गड. पाण्याच्या वाटावर मला सखी ही भेटली, आणि सुख दुःखाची शिदोरी आम्ही दोघ्यात वाटली. ते काय म्हणजे इतकं काही सांगून जाणार आहे, खूप काही सांगून जाणार आहे. त्याच्यामुळं हे जे पुस्तक आहे हे खूप आगळवेगळं झालेलं आहे. या पुस्तकातल्या ओव्या खूप काही सांगून जाणारे आहे. तर आता खरं म्हणजे सूत्रसंचालन करणाऱ्या ताईंनी सांगितलं की बाबा पंढरीची वारी चालू आहे, आणि पंढरीच्या वारीच्या अनुषंगाने ताईंनी याच्यामध्ये एक सुंदर अशी ओवी या ठिकाणी लिहिलेली आहे. त्या ओवीचं थोडंसं वाचन मी करू इच्छितो. तर पुढे मी असं म्हणेन की जीवनाची वारी समता बंधुता आणि मानवता गीता बाल विठ्ठल. माझ्यासारख्या कवितेची ओवीबद्ध कविता आहे, त्याच्यातली जे त्या काही दोन कडव्या आहेत. पण आमच्या ताई असं म्हणतात, अगं पंढरीच्या वाटेवर झालं सार पाणी पाणी,
अग पंढरीच्या वाटेवर झालं सार पाणी पाणी, विटेवर उभा वाट पाहतो चक्रपाणी, आणि विटेवर उभा वाट पाहतो चक्रपाणी. सत्यभामा रुसली ग चाली पायी अनवणी. सत्यभामाची रुक्मिणी. अरे सत्यभामा रुसली ग चाली पायी अनवणी, आणि मायाळू कृष्ण देव करी तिची कशी विनवणी. पुढे ते असं म्हणतात, अरे जात्या ईश्वरा रे तुझे मानू किती उपकार, आणि तुझ्या मिळे मिळतो साऱ्या जगाला भाकर. त्या काळात काही गिरण्या नव्हत्या. जातेवर दळत्याने जे पीठ होईल त्याचीच भाकर असे न्यारीला, तेव्हा त्या जातेचे ते खूप उपकार मानती आहे आमची चंद्रकला ताई. पुढे ते असं म्हणते, माझ्या परसात आहे मोठी राम काठी, आणि बंधू कृष्ण देवाची छाया आहे पाठी ग. आता रामकाठ नावाचा एक वृक्ष आहे. पहिल्या बाबळी असायच्या, येड्या वाकड्या बाबळी, पण बांधाला रामकाठी असायची माझ्या लहानपणी पाहिजे. आणि त्या रामकाठीला कोणी तोडत नसायचं, कारण लोकांना ते बिचारे अडाणी शेतकरी माणसं, पण ते निसर्गाचे पूजक होते, निसर्गाचे रक्षक होते. झाडं तोडू नये हा आगळा वेगळा संदेश ते म्हणजे नाही. रामकाठी म्हणजे हे रामच आहे, हे झाड तोडायचं आहे. आणि ते माझ्या लहानपणी मी खूप प्रचंड मोठमोठ्या रामकाठ्या पाहिलेल्या आहेत. ते अशा सरळ जातात एकदम. हा, आणि मग आता पाहिले तर कुठं रामकाठ्या दिसत नाही मॅडम, कुठेच दिसत नाही. अवघड आहे. मग आमची ही चंद्रकला ताई आमची बहीण त्या रामकाठीला जापारे बाबा असे झाडं परत मिळणार नाही, म्हणून ते आवर्जून त्या उभीमध्ये तुम्हाला सांगते. आता दुसऱ्या पुढच्या उभीत ते असं म्हणते, आणि शेवग्याचं झाड माझ्या ग परसात, आणि बंधुजीला करते मी त्यास पिठल भात. शेवगाई वनस्पती अलीकडे आपण पाहतो किती आरोग्यदायी आहे. तिच्यामध्ये खूप काही कंटेन्स आणि खूप काही घटक आहे शरीरासाठी पोषक असणार. म्हणजे ह्या आमच्या बहिणीला ते उमगलंय म्हणून ती शेवग्याच्या झाडाचा उल्लेख करते त्याच्यामध्ये. माहेराच्या वाड्यामध्ये 1 रुपयात 2 बाया, सख्या दोघी बहिणी सई माझ्याच ग भावदया. त्या काळात पहिले 2 लग्न व्हायचे, कधी कधी दोघी बहिणी बी करून आणायचे. गरीब परिस्थिती असायची, लग्न करायला पैसे नसायचे लोकांकडे. मग म्हणजे बाबा जाय, तुला मुलबाळ होत नाही, मग ही तुला घेऊन जाय, असं व्हायचं कधी कधी. आणि त्याचा फलकपणे आमच्या चंद्रकला ताईंनी इथं मांडलेला आहे, विशेष उल्लेख नाही बाबा. तर अशा प्रकारच्या तिच्या ज्या ओव्या आहेत ताईंच्या, त्या खूप काही सांगून आणणाऱ्या आहेत. 32 नंबरच्या पानावरची एक ओवी आहे, ती असंच खूप काही सांगून आणणार आहे. त्या संदर्भात मी असं म्हणेन, बंधुजीच्या लग्नात आई झाली वर माई. अरे बंधुजीच्या लग्नात आई झाली वर माई, कष्ट कमी होतील ग घरी येता सून बाई. बंधुजीच्या लग्नात आई झाली वर माई. पुढे असं म्हणते, सासू सासऱ्याला सुनवास, वास माहेरवास तसा सुनवास म्हणते. आणि सासू सासऱ्याला सुनवास नको करू सुन बाई. अरे क्या बात आहे, काय जबरदस्त आहे. आणि सासू सासऱ्याला सुनवास नको करू सुन बाई, तू पण झाली आता ग 2 लेकराची आई. अरे बापणाला पुढे झालं, तुला तसं होणार आहे, तू नको ग बाई द्या. आणि आज परिस्थिती अशी आहे भाऊ, आज म्हणजे ही जी शहरामधली फ्लॅट संस्कृती आहे तो विषय न काढलेला भयानक. कारण माझा मुलगा पुण्याला आहे, मी तिथे गेल्यानंतर जेव्हा संध्याकाळच्या वेळेला मी जातो तिथं खाली फिरायला गार्डनमध्ये, तर अनेक ज्येष्ठ नागरिक आलेले असतात आणि निस्तेज चेहऱ्यावर थोडं सुद्धा चैतन्य, आनंद, शांतीने दुर्मुखलेले इतके असे पुतळे बसवले.